राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे महाबळेश्वर येथे आगमन, जिल्हा प्रशासनाने केले स्वागत। महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे 2 दिवसीय सातारा जिल्हा दौऱ्यावर महाबळेश्वरच्या राजभवनावर शनिवारी सकाळी 11:30 वाजता आगमन झाले। पोलीस दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली। जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले। पोलीस अधीक्षक तुषार दोशी, जिल्हा उपवनसंरक्षक अमोल सातपुते, वाईचे प्रांताधिकारी डॉक्टर योगेश खरमाटे, तहसीलदार सचिन मस्के यांनीही राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। राज्यपालांनी जिल्हाधिकारी संतोष पाटील आणि जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या समवेत चर्चा केली। महाबळेश्वरला देश परदेशातील पर्यटक येतात, त्यामुळे येथील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची सूचना त्यांनी केली। तसेच महाबळेश्वर परिसरातील शेतकऱ्यांनी अधिकाधिक जैविक शेतीकडे वळावे यासाठी प्रोत्साहन द्यावे असे आवाहन त्यांनी केले। मलवडी येथे 5000 वृक्षारोपणाद्वारे वसुंधरा समृद्धी फाउंडेशनचे उद्घाटन, मंत्री जयकुमार गोरे यांची उपस्थिती। मलवडी तालुका मान येथे वसुंधरा समृद्धी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थेचा उद्घाटन सोहळा आणि 5000 वृक्षारोपण कार्यक्रम ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शनिवारी दुपारी 4 वाजता झाला। सिद्धनाथ नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन अरुण गोरे, ठाणे महानगरपालिकेचे नगरसेवक हनुमंतराव जगदाळे, ग्रामविकास पंचायत राज विभागाचे विशेष कार्यकारी अधिकारी नारायण गोरे, प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे माजी चेअरमन बलवंत पाटील, ज्योती ट्रान्सपोर्टचे सर्वेसर्वा सुखदेव सस्ते, आयकर आयुक्त अमित शिंदे यावेळी उपस्थित होते। त्र्यंबकराव काळे विद्यालयाच्या आजी माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी, ग्रामपंचायत मलवडी, दोस्ती फाउंडेशन, शांतिगिरी जनसेवा प्रतिष्ठान, पैलवान, जय मैत्री फाउंडेशन सामाजिक संस्था आणि वसुंधरा संस्थेच्या माध्यमातून विविध वृक्षांची लागवड करून निसर्गाचा समतोल राखण्याचे काम केले आहे। 5000 झाडांचा भव्य वृक्षारोपण करण्याचा संकल्प करून त्या उपक्रमाअंतर्गत मलवडी येथील मानगंगा नदीच्या परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले। डॉक्टर युवती आत्महत्या प्रकरणी संशयित आरोपी पोलीस अधिकाऱ्याला लवकरच अटक करू, पोलीस अधीक्षक तुषार दोशी। फलटण येथील डॉक्टर युवतीच्या आत्महत्येप्रकरणी एका संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे। त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी ठोठावली आहे। दुसरा आरोपी हा पोलीस दलातील अधिकारी असून त्याचा शोध सर्व बाजूने घेतला जात आहे। त्यालाही लवकरच अटक केली जाणार आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रविवारी फलटण दौऱ्यावर येत असून त्या पार्श्वभूमीवर बंदोबस्ताचा आढावा घेण्यासाठी दोशी फलटण येथे आले होते। सायंकाळी 7 वाजता पत्रकारांशी बोलताना त्यांनी डॉक्टर युवतीच्या आत्महत्येप्रकरणी भाष्य केले। याच्यामध्ये आतापर्यंत तपास एसडीपीओ करत आहेत। एसडीपीओ फलटण एक आरोपी प्रशांत बनकर जो सिव्हिलियन आहे त्याला अटक झालेली आहे। त्याला कोर्टात प्रोड्यूस केला असता 28 तारखेपर्यंत माननीय कोर्टाने त्याचा पीसीआर आमच्याकडे दिलेला आहे। दुसरा जो पहिला आरोपी आहे म्हणजे PSI बदने, त्याच्या तपासाकरता त्याला अटक करणं बाकी आहे, तो फरार आहे। त्याच्या तपासाकरता 4 टीम्स या त्याचा शोध घेत आहेत आणि आमचा पूर्ण प्रयत्न आहे की तो अटक होईल। त्याच्यामध्ये सिरियस गुन्हा आहे जो आमच्या अधिकाऱ्याविरुद्ध आहे, बलात्काराचा आहे। त्याच्यामध्ये एका महिलेने आत्महत्या केलेली आहे, त्यामुळे ती एवढी सेन्सिटिव्ह आहे की त्याच्यामध्ये आरोपी अटक करणे हेच आमचं सर्वप्रथम हे प्रायोरिटी आहे। जी आत्महत्या झालेली आहे त्याचं ॲपरंटली कारण हे त्या PSIनी केलेला रेप आणि मानसिक आणि शारीरिक छळ दुसऱ्या आरोपीने असं आहे। आणि जो तिने दिलेला अर्ज आहे तो फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनच्या सर्व अधिकाऱ्यांविरुद्ध होता, ज्याच्यामध्ये तिचं असं म्हणणं होतं की फिट आणि अनफिट, म्हणजे आरोपी जेव्हा पोलीस घेऊन जातात तेव्हा फिटनेस करता जी BNS भारतीय न्याय संहिता आहे त्याच्यामध्ये फिटनेस दाखवायला लागतो, म्हणजे फिटनेस असेल तरच आरोपीला अटक करता येतं। मात्र काही प्रमाणात त्यांच्याकडनं अनफिट दिलं जायचं आणि त्याच्यामुळे म्हणजे पोलिसांचं असं म्हणणं आहे की ते रात्री नेल्यावर त्या मुद्दामून अनफिट द्यायच्या आणि तशा प्रकारचं मग पोलीस म्हणायचे की फिट द्या, त्या म्हणायच्या अनफिट आहे। आणि म्हणजे याला आपण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिस्कॉर्ट म्हणू, त्या डिस्कॉर्टमधनं ते झालेलं आहे। आणि तशा प्रकारचा बाबा हे पोलीस माझ्यावर अनफिट करता दबाव आणतात, फिट करता, अशा प्रकारची तक्रार ही एसडीपीओकडे दिली। त्याच्यामध्ये इन्क्वायरी केली असता असं काही तथ्य आढळलं नाही, फक्त असं म्हणजे कन्सिलिंग झालं। कारण प्रत्येक गोष्ट काय अशी की ठीक आहे जेवढं शक्य तेवढं तुम्ही पोलिसांना सहकार्य करा, अशा प्रकारचं मला वाटतं बोलणं झालं आणि तो अर्ज फाईल करण्यात आला। मीनव्हाईल मला वाटतं ऑगस्टच्या दरम्यान पोलिसांनीही या वारंवार अनफिट देऊन पोलिसांना त्रास होईल असं बघतात अशा प्रकारचा अर्ज
जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे देण्यात आला होता. त्याच्यामध्ये इन्क्वायरी करून त्याच्यामध्ये काय फाइंडिंग्ज आहेत ते त्यांनी केलेले आहेत. सुरू आहे. जे काय पुरावे असतील त्याच्या आधारे तो तपासाअंती सत्य शोधणे आमचं काम आहे. त्याची 2 दिवस झालेलं आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्याचं काम सुरू आहे. तपासामध्ये आतापर्यंत तिने लिहिलेली नोट्स आणि त्याच्या आधारे केलेला तपास हे आहे. खासदारांचं नाव हे तिने जे स्टेटमेंट दिलंय तिच्या इन्क्वायरीमध्ये यांच्याकडे कोणाकडे जिल्हा शल्य चिकित्सांकडे ज्याच्यामध्ये पोलिसांनी तिच्याविरुद्ध कंप्लेंट केली होती त्याच्यामध्ये आलेलं आहे आणि ते परत फिट अनफिट मध्ये आलेलं आहे, ज्याचा प्रत्यक्ष गुन्ह्याशी आतापर्यंत संबंध दिसलेला नाही. त्या अबेटमेंट टू सुसाईड मध्ये सुसाईड करण्यासाठी ज्या काही सर्कमस्टन्सेस प्रवृत्त झाले असतील त्या सर्वांचा तपास करणं हे कर्तव्य आहे. त्याच्यामध्ये मुख्यत्व हे तिने लिहिलेली नोट हे आत्ताच आहे, कारण त्याच्या आधी अशा प्रकारचे कोणतेही इतर म्हणजे अर्ज तिने दिलेले नव्हते. त्यामुळे तिच्या सुसाईडच्या संदर्भाने सुसंगत असा तपास आमचा सुरू आहे. स्पष्ट म्हणणं आहे की एखादी सुसाईड झाल्यानंतर ती सुसाईड अबेटमेंट टू सुसाईड तेव्हाच होते जेव्हा त्या लेवलचा छळ होईल की सुसाईडला हे होईल. नुसती प्रत्येक सुसाईड हा काही गुन्हा नसतो. तर त्याच्यामुळे याच्यामध्ये कोणी तिला प्रवृत्त केलंय, एवढा छळ केलाय का, आणि त्यात तिने हातावरच लिहिलेलं आहे. सर्वप्रथम त्या दृष्टीने तपास सुरू आहे. आता इतर सगळे जे काही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह तिचे हे तर ते हे सगळ्या तपासाचा पुढचा भाग आहे. प्रायमा फेशी आमचे 2 टार्गेट आहेत. तिने दिलेलं जे हातावर लिहिलेलं आहे ज्याच्यामध्ये स्पष्ट आरोप आहेत ते, आणि पहिल्या आरोपीला अटक करणं. कराड तालुक्यातील जखीनवाडी नांदलापूर येथील वडार वस्ती येथे आप्पा बोडरे 23 वर्षीय युवकाचा खून. सातारा जिल्ह्यातील कराड शहर आणि तालुक्यात गुन्हेगारी घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. कराड तालुक्यात आणखी एक धक्कादायक घटना घडली असून या खुनाच्या प्रकाराने संपूर्ण परिसर हादरला आहे. जखीनवाडी नांदलापूर येथील वडार वस्ती येथे 23 वर्षीय आप्पा बोडरे या तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला आहे. शनिवारी सायंकाळी सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार आप्पा बोडरे याच्यावर धारदार कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली आहे. प्राथमिक माहितीनुसार ही हत्या पूर्व वैमनस्यातून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. घटनेची माहिती मिळताच कराड शहर पोलीस ठाण्यातील अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी कराड येथील स्वर्गीय वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात हलवला आहे. दरम्यान पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेण्यासाठी तातडीने पथके पाठवली आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला आहे. या खुनामुळे स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून गुन्हेगारांना कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. वृद्धाच्या मृत्यूस आणि वृद्धेस जखमी करण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी ट्रॅव्हल्स चालकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. सातारा रहमतपूर रस्त्यावर कोडोली गावच्या हद्दीत गणेश चौकातील हॉटेल रुद्रच्या समोर मंगळवारी एका अपघातात वृद्धाच्या मृत्यूस तसेच वृद्धेला जखमी केल्याप्रकरणी ट्रॅव्हल्स चालकाविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शहर पोलिसांनी शुक्रवारी रात्री उशिरा 9 वाजता दिलेल्या माहितीनुसार वृद्ध दाम्पत्य हे दुचाकीवरून निघाले असता रहमतपूर ते सातारा रस्त्याने जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हलच्या बसने त्यांच्या दुचाकीस धडक दिली. यात महादेव अंतू शेडगे वय 73 यांचा मृत्यू झाला, तर त्यांच्या पत्नी मंगल महादेव शेडगे वय 66 दोघेही राहणार धनगरवाडी या जखमी झाल्या. गणेश चौकातील हॉटेल रुद्रच्या समोर दिनांक 21 रोजी ही घटना घडली. सातारा शहर पोलीस ठाण्यात आदित्य दाजीराम शेडगे वय 22 राहणार धनगरवाडी तालुका सातारा सध्या राहणार देगाव फाटा तालुका सातारा यांनी फिर्याद दिली असून ट्रॅव्हल चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक भालेकर तपास करत आहेत.